बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आज आम्ही चाललोय आदमापूरला. चला तर तुम्ही पण आमच्यासोबत आदमापूरच्या देवाचं दर्शन घ्यायला. गेल्या गेल्या असं घोंगड्याचा स्टॉल दिसला आणि आदमापुरात आल्याची जाणीव झाली. 2 एंट्री आहेत, त्यातल्या एका एंट्रीनं आत गेलो. ही बिल्डिंग आहे दर्शन रांगेची. इथं हॉस्पिटलची सोय आहे, चप्पल स्टँड पण आहे. बऱ्याच लोकांना कळत नाही दर्शन रांग कुठं आहे, त्यासाठी दाखवलं. दर्शन रांगेत उभं असताना जर आरती मिळण्याचं भाग्य मिळालं तर अजून काय पाहिजे. पहाटे 5 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता अशी 2 वेळेला इथं आरती होते. त्याचबरोबर 2 वेळेला महाप्रसादही असतो. त्याच्याविषयी तुम्हाला पुढच्या रीलमध्ये सांगेन. मामांचं दर्शन घेतल्यानंतर काही वेळ या परिसरात घालवण्याचं समाधान म्हणजे काही औरच असते. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. तुम्ही कधी आदमापूरला गेलाय की नाही हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर प्रसाद घ्यायला आम्ही गेलो. प्रसादालयाविषयी सगळी माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेल, त्याच्यामुळे लगेच फॉलो करून घ्या. मस्त प्रसाद खाऊन ताट वगैरे धुवून रियांशला मामाला ओढत नेलं, कारण की त्याला घ्यायची होती गाडी. मग गाडी घेतली आणि आईस्क्रीम खाऊन आम्ही घरी आलो.